मनोजदादा जरांगे पाटील साहेब आणि महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब यांच्या आज सुवर्ण क्षण आहे, या ऐतिहासिक क्षण आहे। मी या ठिकाणी हा खरा ऐतिहासिक क्षण आहे आणि ज्यांनी शपथ घेतली होती की मराठ्यांचा आरक्षण दिल्याशिवाय शांत बसणार नाहीये, असे महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आणि मराठ्यांचे संघर्ष होते सन्माननीय मनोजदादा पाटील हा ऐतिहासिक क्षणाचे खरे साक्षीदार आहोत। मी सकल मराठा समाज नवी मुंबईच्या वतीनं या ठिकाणी सकल मराठा समाज नवी मुंबईच्या वतीनं या दोन्ही क्रांतिकारक योद्ध्यांचे सन्मान करत आहोत। या ठिकाणी सकल मराठा समाज नवी मुंबईच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी, जय भवानी। मी या ठिकाणी मनोज दादा यांचं कालच्यापासून उपोषण चालू आहे आणि आज हा सुवर्ण क्षण आहे। मनोज दादा जरांगे पाटील साहेब यांनी हा ऐतिहासिक क्षण खेचून आणलेला आहे आणि आपण ज्या आपल्या मागण्या होत्या त्यांचं मागणी पत्र हे या ठिकाणी सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब मनोज दादा जरांगे पाटील साहेब यांना देत आहेत। हा खरा सुवर्ण क्षण आहे। खऱ्या अर्थाने या दोन्ही मराठ्यांच्या नेत्यांनी शपथ घेतली होती मराठ्यांना न्याय मिळवून देणारच आणि आज तो शपथ पूर्ण झालेली आहे। सर्वांनी जोरदार टाळ्यांनी या मराठ्यांच्या क्रांतिकारक दोन नेत्यांचं या ठिकाणी मी सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांना विनंती करतो, आपण मनोज दादा यांचं उपोषण सोडायचंय। त्यांना सरबत ज्यूस देऊन या ठिकाणी ऑरेंज ज्यूस देऊन महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब ते मनोज दादा जरांगे पाटील यांचं उपोषण सोडत आहेत। स्टेजची गर्दी खाली करा। या ठिकाणी गर्दी खूप आहे, सहकार्य या ठिकाणी एक ऐतिहासिक क्षण आहे आणि त्या ऐतिहासिक क्षणाचा या ठिकाणी सुरुवात होते जरांगे दादा यांचं। या दोन्ही नेत्यांनी मराठ्यांना आरक्षण देणार हा शब्द खरा करून दाखवलाय। जोरदार टाळ्याने आपण स्वागत करायचं। छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय भवानी, जय भवानी। मी मुख्यमंत्री महोदयांना आणि मनोज दादांना विनंती करतो, आपण आसनस्थ व्हायचंय आणि स्टेजची गर्दी कमी करायची। या जागे पोलिसांना सहकार्य करायचे, इथं गर्दी होऊ शकते। आपण गर्दी कमी करा, इथली गर्दी कमी करा। मी मनोज दादांना विनंती करतो, आपण जरा या ठिकाणी आपले नेते मनोज दादा हे आदेश देतील, त्या आदेशाचं आपण सगळ्यांनी पालन करायचे आणि
आपण मनोज दादांना विनंती करतो, आपण जे आदेश देतील ते आपण पाळायचे. पाठीमागायचे सगळे, त्यांना विनंती आपण पाठीमागावा, सगळ्यांना विनंती आहे. मनोज दादा आपल्या या सगळ्यांना आवाहन करतील. तुम्हाला हे इकडे बघ चाल. तुम्हाला काल काय सांगितलं होतं? शांत राहायचं. तुमच्या जीवावर बोलतो म्हणून माझं नाव खाली करायचं की तुम्हाला? मी तुमच्या जीवावर बोलवतो म्हणलं होतं, नाही तर मला स्पष्ट सांगा बोलवायचं का नको. आता बोलवलंय, मान खाली नाही झाली पाहिजे. त्यांना जाताना सगळ्यांनी मनान रस्ता द्यायचा. मला नका देऊ, मला देत नाही तुम्ही. जमतंय पाहुणा आल्याला, पाहुणा म्हणून आलेला, पाहुणा सुरक्षित गेला पाहिजे ही मराठ्यांची जबाबदारी. त्याच्यामुळे तुम्ही रस्ता मोकळा करायचा आहे ना जाताना. जेवढे शक्य आहे तेवढे इकडच्या बाजूने आणि शक्य आहे तेवढे इकडच्या बाजूने. मी तुम्हाला एकदा सांगितलं की काम करायचं एका मिनिटात. हा, आणि तुम्ही ते ज्यावेळेस जाणार आहे त्यावेळेस जर तुम्हाला इकडून जागा नसली तर फटाफट त्यांच्यासाठी फक्त रस्ता मोकळा करायचा. ढाकला ढाकले अजिबात करायचं. बसा खाली, मग बसा खाली, जागेवर बसा, अजिबात बसा खाली. एक ठेव पाणी दिसला पाहिजे मला इथला. खाली बसा, खाली बसा, एकाने उभा राहायचं. जेसीबी मागा नाही घेता येणार का? नाही नाही, जेसीबी तोंड खाली बसा. हे पूर्ण खाली बसा. तुम्ही मागच्या लोकांचे ढाकला ढाकला अजिबात करायचं. बसा खाली, बघ बसा खाली, बसा अजिबात मारायचं नाही. खायचं बसा खाली. एक पाणी दिसला पाहिजे मला इथे. खाली बघा, खाली बघा, एकाने उभा राहायचं. जे शिका मागा नाही घेता येणार का? आता सगळं लोक जातावे. आता बसून सगळे खाली बसा. कोण खाली बसायचं? मी संधी मला सदैव फक्त आपल्याला घरायला नका तुम्ही. तुला कसं तेवढं तुम्ही खाली बसा पाहिजे. जागा नाही जागा मिळत होता का? हॅलो 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 हॅलो, बसा खाली बसा तुम्ही, खाली लवकर. उशीर झालाय, आपल्याला लांब जायचंय, प्रवास जवळचा नाही आपल्याला, त्यामुळे पटदिशी खाली बसा. बसा. हॅलो हॅलो हॅलो. या ठिकाणी हॅलो, या स्टेजवर जे मान्यवर उभे आहेत, त्यांच्यामुळे पाठीमागील समाजाला काही दिसत नाही. स्टेजवर मान्यवरांनी खाली बसण्याची कृपा करावी. मीडियाच्या बांधवांना विनंती आहे, स्टेजवर चढण्याचा प्रयत्न करू नका. मीडियाच्या बांधवांना विनंती आहे, स्टेजवर चढू नका. दुसरा माईक बंद करा. या ठिकाणी महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब
आणि मनोज दादा जरांगे पाटील साहेब पेढे भरवत आहेत. आपण या ठिकाणी ज्यांनी शब्द खरा करून दाखवला ते महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांना या ठिकाणी मी मनोज दादांना विनंती करतो. मी या ठिकाणी मनोज दादा यांचा भगवा शाल देऊन सन्मान होते. मी मनोज दादांना विनंती करतो या ठिकाणी छत्रपतींची ज्यांनी शपथ सार्थ केली यांनी या ठिकाणी मनोज दादांना मी विनंती करतो आपण मुख्यमंत्र्यांचं शाल द्या. शाल कुठे खतगावकर साहेब शाल द्या. खतगावकर साहेब शाल या ठिकाणी ज्यांनी हा शब्द पूर्ण करून दाखवला ते महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब यांना मनोज दादा यांच्या माध्यमातून भगवी शाल देऊन त्या ठिकाणी सन्मान करण्यात येत आहे. मनोज दादा आपण मुख्यमंत्री महोदयांचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे. हा दोघांनी मुख्यमंत्री महोदयांच्या हातात एक तलवार द्या. मराठ्यांची शान ही तलवार आहे आणि ज्या दोन्ही क्रांतिकारक नेत्यांनी मराठा समाजाला दिलेला शब्द पाळला अशा दोन्ही क्रांतिकारी नेत्यांनी हो आपण सगळ्यांनी आता बाजूला व्हायचंय. सगळ्यांना विनंती आहे, सर्वांनी आपण बाजूला व्हायचंय. चला चला बाजूच्या सगळ्यांना विनंती आहे तिकडे बाजूला व्हा. स्टेज रिकामा करा. स्टेज रिकामा करा. चला विनोद साबळे साहेब